शंभई प्रभाग क्रमांक 8 मध्ये जी लढत आहे ती जुन्नर शहराची जर लढत पाहिली तर त्यात सगळ्यात लक्षाधिक लढत जी आहे ती प्रभाग क्रमांक 8 ची आहे. काय सांगाल? प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्या पुतणी ॲडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी, त्याचप्रमाणे विरोधी गटामध्ये दीपेश सिंह परदेशी यांना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि प्रथमतः कमळाच्या चिन्हावर परदेश पुराला मला वाटतं पहिल्यांदाच ही लढत कमळाच्या चिन्हावर लढायला मिळालेली आहे. आणि दोन्ही उमेदवार सुशिक्षित आणि कर्तबगार आहेत. दीपेश सिंह परदेशी माजी उपनगराध्यक्ष आणि गटनेते राहिलेले नगरपालिकेत, त्यांनी 5 वर्षामध्ये आपल्या कामाची चूक दाखवलेली आहे. आणि यावेळेला जर त्यांना संधी दिली तर आपला जो 8 नंबरचा प्रभाग आहे या प्रभागाचं जे काही उर्वरित काम आहे ते सगळे या ठिकाणी ते पूर्ण करतील. आणि ॲडव्होकेट तृप्तीताईसुद्धा आपल्या कायदेशीर सल्ल्यामध्ये ते कर्तबगार आहेत. त्यांचा व्यवसाय सांभाळून ते सामाजिक सेवेमध्ये सुद्धा अग्रेसर आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शहराध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि महिलांविषयी सगळे ज्यांना जाण असल्यामुळे हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहे. आणि यांच्या माध्यमातून त्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडनंच जसं आपण सांगितलं भाजपमधनं तृप्ती उभे आहेत, दीपेश उभे आहेत, तसेच पलीकडच्या पक्षातनं देखील इथलेच काही उमेदवार उभे आहेत. तर एकंदर कशा पद्धतीने रस्तिकेज असेल? या ठिकाणी समाजातील बरेचसे उमेदवार उभे राहिल्यामुळे या ठिकाणी समाजाला एक प्रकारे अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही लढत आहे, ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी जरी एकमेकांच्या विरोधात लढले तरी इलेक्शन हे 2 दिवसाचं असतं. त्यानंतर सर्व समाज आमचा या ठिकाणी एकत्रितपणे काम करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आपल्याकडे परदेशी आणि खोत असे दोन्ही उमेदवार आहेत, काय सांगाल? दोन्ही आमचे घरातलेच उमेदवार आहेत. सगळ्यात जितके पण जुन्नरमध्ये आहे कमळाच्या चिन्हावर सगळ्यांनी कमळासमोरील बटनावर बटन दाबून सर्व भाजपचे नगरसेवकांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे असं मी सगळ्यांना सांगतो. खरं तर आपण नगराध्यक्षपदासाठी उभे आहात. भाजपनं आपल्याला जुन्नर शहरातील भाजप पक्षाचं प्रथम नागरिक म्हणून खरं तर अगोदर बिरुद दिलेलं आहे. आणि आता जुन्नर शहराचं प्रथम नागरिक होण्यासाठी पण आपल्याला संधी दिली आहे, काय सांगाल? जय जिजाऊ जय शिवराय. मी ॲडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी, मला भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारी नगराध्यक्षपदाची पण दिलेली आहे आणि प्रभाग नंबर 8ची पण दिलेली आहे. आता नगराध्यक्ष म्हणून मी ज्या प्राथमिक गरजा आहेत, पाणी, ड्रेनेज वगैरे सगळं हे तर माझी प्राथमिक जबाबदारी आहे, ती तर मी करणारच आहे. पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी नाणी पार्क आणि हे जे आपले युवक युवती आहेत त्यांच्यासाठी आपली व्यायामशाळा जी आहे ती अद्ययावत करायची आहे. त्याचप्रमाणे जे युवक वर्ग आहे त्यांना नोकरीची गरज आहे, त्याच्यासाठी मी सरकारी मेळावे घेऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे नोकरीसाठी. केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपण आहात, जुन्नर शहरासाठी याचा आपण काही फायदा करून देणार आहात? हो, नक्कीच करून देणार आहे. जुन्नरच्या जनतेने मला निवडून द्यावं. मी नक्कीच ज्या सगळ्या गरजा आहेत आणि जे सामाजिक कामं आहेत, विकासाची कामं आहेत, त्यासाठी ताईंच्या माध्यमातून आपल्यावरती फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, यांच्या माध्यमातून नक्कीच निधी मी उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक कामासाठी. आशाताईंची ताकद इतकी भली मोठी आहे की विरोधकही त्यांना घाबरतात आणि त्या तुमच्याबरोबर आहेत. याचा फायदा आपल्या शहरात कसा होणार? नक्कीच होणार आहे. ताईंची कामं पाहिजे तर खूप आहेत. प्रत्येक खेडापाड्यात जुन्नरमध्ये सुद्धा खूप कामं आहेत. कोणतेही रस्त्याचं काम असो, ड्रेनेजचं काम असो, ओढ्याचं काम असो, कोणत्याही कामासाठी ताई आम्हाला कधीही उपलब्ध आहेत निधी गोळा करून देण्यासाठी आणि प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी.
आपण नगराध्यक्षपदासाठी खरं तर आता उभे आहात. आपल्याबरोबर जो उमेदवार आहे दीपेश सिंह परदेशी हे स्वतः उपनगराध्यक्ष राहिले आहेत. या गोष्टीचा कसा फायदा होईल? नक्कीच होणार आहे. आता आमचा जो प्रभाग आहे 8 नंबर, तिथं पण आम्ही आता परवाच फेरी मारली. तिथले रस्ते वगैरे तर आहे, स्ट्रीट लाईट राहिले दीपेश भैया आणि मी ते पण पूर्ण करणार आहे. त्यांचा जो दांडगा अनुभव आहे तो मला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. माझी जन्मभूमी आहे आणि ही माझी कर्मभूमी पण आहे, म्हणून इथल्या ज्या गरजा आहेत नागरिकांच्या त्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. हम तुम्हारे साथ हैं। दीपेश भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ